गाइज वेलकम टू द न्यू ब्लॉग. आजचा ब्लॉग स्टार्ट करतो एकदम रात्रीचे 2:45 आय गेस वाजलेले आणि मी पाणी गरम करतो. ॲक्च्युली ब्लॅक कॉफी पितोय. माझी सवय दररोज रात्रीची ब्लॅक कॉफी प्यायची वगैरे. आजकाल ती नवीन सवय लागले आहेत. आय नो ही सवय चुकीची आहे. लाईट दिसतोय का बरोबर? हां, सवय चुकीची आहे बट करू ती. बाय सकाळी लवकर जिमला पण जायचं आहे. माझी जिम 4:45 चालत आहे. आज रेकॉर्ड करू जिमचं. आय विल शो यू की कसं जिममध्ये काय होतं काय नाही काय बघू कसा वर्कआउट होतो आहे. बाकी सर्व ग्रेट. कशा आहात तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला. आणि पुढच्या पार्टमध्ये जिममध्येच भेटू डायरेक्ट. म्हणजे कॉफी बनते आता. बाय द वे हे याच्यात पाणी गरम. बाय द वे ह्या भांड्यामध्ये आम्ही मॅगी बाकीचं जेवण वगैरे बनवून घेतो. असे दोन, एक तिकडे ठेवलेलं आहे, एक इकडे. बाकी रूम गंद आहे म्हणून मी पूर्ण दाखवत नाही बट तरी झालं. आता बनव कॉफी आणि लेट्स हॅव इट. ओके, आता फक्त काय करू की कारण हा इथं काय ठेवला माहिती आहे का? कारण की इथं पत्र आहे आणि हा लीक होतोय. ॲक्च्युली जोरात पाऊस पडतो. तुम्हाला आवाज येतोय का? पावसाचा आवाज आहे. सर्व जोरदार पाऊस होतोय काही दिवसापासून आमच्या भागात. ॲक्च्युली 5 दिवस झाले रेग्युलर पाऊस होतोय. हे बाहेर काही लिटर दिसत नाही. सर्व पाणी आहे. पाणी पण गरम झालं आहे माझं. आता डायरेक्ट कॉफी या मगमध्ये टाकू आणि गरम पाणी टाकून मिक्स अँड ऑल. चला भेटू पुढे. मी ना कॉफी खूप सिम्पल ठेवतो. म्हणजे कॉफी टाकलेली आहे, याला इग्नोर करून द्या. पाणी गरम झालेलं आहे. हे बटन बंद आणि फक्त याला याच्यात टाकून दिलं. अँड मिक्स इट. उलट्या याच्यानेच करतोय. बस कॉफी रेडी आहे. बेस्ट कॉफी. याच्यात नाही काही साखर, काहीच गोड वगैरे कोणतंच काही टाकत नाही. मी कॉफी अशीच घेतो लिटरली. बाहेर फक्त आज एकच शॅसे टाकला आहे मी कॉफीचा. बट रेग्युलरली 2 तरी आरामात टाकतो. जेवढी, कारण की स्ट्रॉंग कॉफी राहील ना तेवढं माइंड शार्प राहील, तेवढं तुम्ही हेल्दी राहणार, तेवढ्या गोष्टी सॉल्व्ह होतील तुमच्या लाईफच्या. पण ट्राय करून बघा लिटरली. म्हणजे कॉफीने खूप गोष्टी बदलते. मी बघितलं आहे, मी जेव्हापासून कॉफी पिणं स्टार्ट केलेलं आहे ब्लॅक कॉफी स्पेशली, तर त्याचा तो कडू टेस्ट, तो बिटरी म्हणजे अनएक्सप्लेनेबल टेस्ट येतो एक स्टार्टिंगमध्ये, ज्याला तुम्ही सहन नाही करू शकत. म्हणून सो बस ते सर्व जो हँडल करू शकतो ना जो पण व्यक्ती, तर सल्यूट आहे. कारण की कॉफी एक अशी गोष्ट आहे ना जी माणसाला खूप गोष्टी शिकवते की टेस्ट कसा असतो, काय असतो, डिसिप्लिन. आणि स्पेशली भाई डिसिप्लिन बेस्ट आहे. कॉफी एक अशी गोष्ट आहे ना की तुम्ही टायमावर घेताय, लिमिटवरती घेताय, तुम्हाला डिसिप्लिनमध्ये आणणार, म्हणजे आणणार 100% आणणार. भेटू पुढे. तुम्ही पण ट्राय करा. ब्लॅक कॉफी मी एन्जॉय करतो. पाऊस पडतोय, गाणे ऐकतो. भेटू जिममध्येच. हाय गाईज, वेलकम टू. म्हणजे कंटिन्यू करतोय. आय नो सकाळचा जिमचा ब्लॉग शूट करणार राहिला, कारण की असं वातावरण आहे बाहेर, नुसता पाऊस पडतोय दिवसभराचा. सकाळी मी निघालो होतो आणि बस पाऊस एवढा होता की फोन पण नव्हता काढता येत मला, म्हणून मी वापस आलो. म्हणून जिम गेलो मी. आता कंटिन्यू करू, शूट करू. आणि बाहेर बघा भाई, कोकणातलं वेदर. बाय द वे माझं आहे ना चार्जिंगची वायर खराब झालेली आहे. चार्जिंग केबल पूर्ण गेलेली आहे. सो चार्जर नाही होते. हा फोन काय माहिती काय प्रॉब्लेम आला. दरवेळी नाटक बँच दरवेळी प्रॉब्लेम हाच राहतो की काही ना काही होऊनच जातो. तर प्रॉब्लेम सॉल्व करू. चार्जर पण घेतलं आहे मी, वायर पण घेतली आहे, खिशात ठेवलेली आहे. भाई साहब, पण काय वातावरण होतं यार, जबरदस्त वातावरण आहे, जबरदस्त.
भेटू डायरेक्ट दुकानात. व्हायलो पंगा होऊन गेला यार. हे आता वायर खराब झाली आहे, ब्रिक पण माईट बी फोनचा आतून इश्यू आहे. चार्जिंगला चार्ज करताना पॉज होतो तर घडी घडी. तर ही एक चार्जिंगची वायर घेतली यार. खूप काय होतं तर. पण वातावरण बघा यार, बेस्ट. असं वातावरण आवडतं, बट या दिवसभर पाऊस पडल्यावर नाही आवडत. जाम बोर होतं. बघू आजचं काय काय. मी तर पुढचा आता ब्लॉग जास्त काही शूट नाही केलं आहे मी, थोडाफारच शूट केलेला आहे की नाही. सो भेटू पुढे. बाय द वे गाईज, व्हॉट इज अप. मी ॲक्च्युली ब्लॉग शूट नाही केला कालपासून झालं, कारण की पावसामुळे सर्व मच्छी मार मजा होऊन गेला पुरा वेळ. तर बाय द वे मी आता जेवायला गेलो होतो, तर मी विचार केला की उद्या काहीतरी प्रोटीन रिच हेल्दी काहीतरी नाटक करावं लागेल ना. तर म्हणून मी आणले काही गोष्टी काइंड ऑफ जसं की वाटाणे, मटकी, मूग आणि चनाबाई. सो चाट मसाला आणि तिखट. तर मी काय करणार आहे, यांना आहे ना एका भांड्यामध्ये भिजू घालणार एकदम मस्त. आणि खाण्याला एक झाले की मग त्याच्यामध्ये कांदा, टमाटा, चाट मसाला, तिखट टाकून सॅलेड एक सॅलेड कंझ्युम करणार आहे. सो तर हा ब्लॉग इथेच एंड करतो. खूप गोष्टी होत्या ज्या मी मिस केल्या आहे. आय नो, म्हणजे मी शूट नाही करता आलं, माझी पण चुकी आहे थोडीफार. आणि बाहेर पण आहे ना लिटरली एवढा पाऊस चालू आहे की सांगू नाही शकत. न्यूजवर बघून घ्या एवढा पाऊस चालू आहे खरंच. सो टिल देन टेक केअर, टाटा, बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि यार कमेंट करा यार, आणि लाईक जरूर करा. मी शेवटचा ब्लॉग टाकलेला त्याच्यावरती व्ह्यूज कमी आलेले, कारण की मी पहिले जेव्हा ब्लॉगिंग करत होतो लॉंग फॉर्मवरती 100 व्ह्यूज, 80 व्ह्यूज, 100 व्ह्यूज येत होते तेव्हा, कारण की मी नवा क्रिएटर होतो अँड ऑल सर्व. पण तेव्हा व्ह्यूज थोडे होते. मी तेव्हा बंद केलेलं आणि आता चालू केलेलं आहे. तर खूप गोष्टी आहे ज्या वापस ऑन ट्रॅक येण्यासाठी चॅनल डेड होऊन गेलं, त्याला वापस काम करावं लागेल अँड ऑल. गाईज, कंटेंट क्रिएशनची लाईफ कशी असते, काय असते, काय नाही. चला मी हे भिजू घालतो वगैरे. भेटू उद्या ब्लॉगमध्ये. उद्या जिम जाणार, कारण की म्हणजे आज तर संडे राहून जिम पण नाही जाता आलं, हे की नाही. सो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, टाटा, बाय बाय, सी यू, शबा खैर, शुभरात्री.